नृसिंह जयंती वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते। या दिवशी भगवान विष्णूंच्या नृसिंह या अवताराची पूजा केल्याने संकट दूर होतात आणि शत्रूंचा नाश होतो। नृसिंह अवतार हा भगवान विष्णूंचा चौथा अवतार आहे। या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आपल्या भक्त प्रल्हादच्या रक्षणासाठी आणि धर्माच्या स्थापनेसाठी नरसिंहाच्या रूपात प्रकट झाले होते। त्यांनी अत्याचारी हिरण्यकश्यपूचा वध केला होता। नृसिंह जयंतीचे उद्दिष्ट धर्माचा अंत करून नीतिमत्तेच्या मार्गावर चालणे आहे। जे कोणी या दिवशी व्रत करतात आणि मनापासून ईश्वराची प्रार्थना करतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात। भगवान नरसिंह आपल्या भक्तांचे वाईट नजरेपासून आणि जीवनातील षड्यंत्रांपासून रक्षण करतात। चतुर्दशी तिथीला सूर्यास्ताच्या वेळी भगवान नरसिंह प्रकट झाले आणि म्हणूनच सूर्यास्ताच्या वेळी भगवान नरसिंहाची पूजा केली जाते। जर पूजेसाठी भगवान नृसिंहाचे चित्र किंवा मूर्ती नसेल तर भगवान विष्णूंचीही पूजा करावी। सोबत देवी लक्ष्मीचीही भक्तिभावाने पूजा करावी। फळे, फुले, तुळशीपत्र, कुंकू, चंदन, कापूर, नारळ, अक्षता, धूप, दीप, नैवेद्य इत्यादींनी पूजा करावी। यानंतर आरती करावी। या दिवशी रात्री जागरण केल्याने विशेष फळ मिळते। भगवान नरसिंह जयंतीनिमित्त गरिबांना दान करण्याचे विशेष महत्त्व सांगितले जाते। व्रत करणाऱ्या भक्ताने आपल्या क्षमतेनुसार दान करावे, त्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात। ऋषी कश्यप आणि त्यांची पत्नी दिती यांना हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू नावाचे 2 पुत्र होते। ते दोघेही राक्षसी स्वभावाचे होते। त्यांच्या क्रूरतेमुळे सर्व देवता व पृथ्वीवरील सर्व जीव त्रासून गेले होते। पृथ्वीच्या उद्धारासाठी भगवान विष्णूंनी वराह अवतार घेऊन हिरण्याक्षाचा वध केला होता। आपल्या भावाचा वध झालेला पाहून हिरण्यकश्यपू अत्यंत संतापला। त्याने सर्व दानवांना आज्ञा केली की तुम्ही पृथ्वीवर जाऊन विष्णूंची आराधना करणाऱ्यांचा नाश करा, यज्ञ व अनुष्ठान करणाऱ्यांच्या कामात विघ्न घाला। त्याची आज्ञा मानून सर्व दानवांनी पृथ्वीवर धुमाकूळ घातला। हिरण्यकश्यपू अमृतत्व मिळविण्यासाठी मंदार पर्वतावर खडतर तपश्चर्या करू लागला। त्याला मिळणाऱ्या तपोबलामुळे नद्या आटू लागल्या, भूमीला थरकाप सुटला, त्यामुळे सर्व देव संकटात सापडले। तेव्हा ब्रह्मदेव हिरण्यकश्यपूकडे गेले व म्हणाले, हे हिरण्यकश्यपू, तुझ्या तपाने मी प्रसन्न झालो आहे। मी तुला वर देण्यासाठीच येथे आलो आहे। ब्रह्मदेवांना नमस्कार करून हिरण्यकश्यपू म्हणाला, घरात अथवा बाहेर, दिवसा अथवा रात्री, ना शस्त्राने ना अस्त्राने, भूमीवर अथवा आकाशात, प्राण्यांकडून, मनुष्याकडून, देवांकडून, दानवांकडून, मृग, महानाग यांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये। तसेच सर्व जीवांचा अधिपती असे पद प्राप्त व्हावे। युद्धात माझा कोणी प्रतिपक्षी नसावा व न संभळणारे ऐश्वर्य मला प्राप्त व्हावे। ब्रह्मदेवांनी त्याला हे सर्व प्रदान केले। ब्रह्मदेवांनी दिलेल्या वरदानाच्या सामर्थ्याने हिरण्यकश्यपूने तिन्ही लोकांवर विजय प्राप्त केला। स्वर्गावरही त्याने स्वतःचे अधिपत्य स्थापन केले। त्याच्या या हाहाकारामुळे सर्व देव त्रस्त झाले आणि त्यांनी भगवान विष्णूंकडे धाव घेतली। तेव्हा त्यांच्या प्रार्थनेस उत्तर म्हणून भगवत्सल श्रीहरींनी त्यांना हिरण्यकश्यपूच्या जुलमी राजवटीतून मुक्ती मिळवून देण्याचे आश्वासन दिले। हिरण्यकश्यपूच्या तेजस्वी पुत्राचे नाव प्रल्हाद होते। प्रल्हाद परम विष्णू भक्त होता। एकदा हिरण्यकश्यपू प्रल्हादला मांडीवर घेऊन बसला होता। त्याने प्रल्हादाला प्रेमाने विचारले, तुला या जगात प्रिय काय आहे? प्रल्हाद त्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणाला, हे तात, मला विष्णूंचे नामस्मरण करणे सर्वात प्रिय आहे। तुम्ही सुद्धा त्या परमकृपाळू नारायणांना शरण जा। प्रल्हादचे उत्तर ऐकून हिरण्यकश्यपू संतापला। त्याने प्रल्हादाला त्याच्या मांडीवरून ढकलून दिले। तू माझ्या परमशत्रूची स्तुती करतोस। तू माझा स्वतःचा पुत्र असला तरी तुला मृत्यूदंडच मिळेल, असे म्हणत त्याने सेवकांना आज्ञा केली की प्रल्हादाला उंच कड्यावरून फेकून द्या। आज्ञेचे पालन करीत सेवकांनी प्रल्हादाला कड्यावरून फेकून दिले, पण विष्णूंनी प्रल्हादाला आपल्या कुशीत झेलले। कडे लोट केल्यावर ही श्रीहरींनी प्रल्हादचे रक्षण केले। त्याने प्रल्हादाला हत्तीच्या पायाखाली दिले, मोठमोठ्या सर्पांच्या कोठडीत कोंडले, भोजनामध्ये विषप्रयोग केला, पण या सर्वांचा काही उपयोग झाला नाही। हिरण्यकश्यपूला होलिका नावाची बहीण होती। तिला ब्रह्मदेवांकडून वरदान मिळालेले होते की अग्नी तिचे काहीही नुकसान करू शकणार नाही। तिने प्रल्हादला आपल्या मांडीवर बसविले व सर्व बाजूंनी अग्नी लावण्यास सांगितले। प्रल्हाद कोणत्याही संरक्षणाशिवाय बसला होता, परंतु तो घाबरला नाही आणि ज्वाळांमध्ये भगवान विष्णूंचे स्मरण करत राहिला। भगवान विष्णूंनी आपल्या भक्ताचे प्राण वाचवले। भगवान विष्णूंच्या लीलेमुळे होलिका अग्नीमध्ये जळून तिची राख झाली आणि प्रल्हादला कोणतीही इजा न होता तो अग्नीतून सुखरूप बाहेर आला। जेव्हा अग्नी पूर्ण शांत झाला तेव्हा हिरण्यकश्यपूला प्रल्हाद सुरक्षितपणे भगवंताचे नामस्मरण करताना दिसला। त्यामुळे हिरण्यकश्यपूचा क्रोध अधिक वाढला आणि त्याने सेवकांना आज्ञा केली की प्रल्हादाला अन्नपाण्याशिवाय कारागृहात डांबण्यात यावे। सेवकांनी या आज्ञेचेही तंतोतंत पालन केले, पण हाही प्रयत्न निष्फळ झाला। हे पाहून हिरण्यकश्यपू क्रोधाने पेटून उठला व त्याने प्रल्हादचा वध करण्यासाठी प्रल्हादला भरसभेत घेऊन येण्याची आज्ञा सेवकांना दिली। सभेतही प्रल्हाद श्रीविष्णूंचे नामस्मरण करत आलेला पाहून हिरण्यकश्यपू संतापून उठला आणि प्रल्हादला म्हणाला, सांग, तो विष्णू कुठे आहे? तेव्हा प्रल्हाद शांतपणे म्हणाला की हे सर्व जगच माझ्या नारायणाने व्यापले आहे। जळी स्थळी माझे विष्णू वास करत आहे। श्रीहरी भगवान विष्णू सर्वत्र आणि प्रत्येक गोष्टीत आहेत। प्रल्हादाच्या या उत्तरावर क्रोधित होऊन हिरण्यकश्यपू गरजला, मग या खांबामध्ये आहे का तुझं नारायण? प्रल्हाद म्हणाला, हो, या खांबात देखील आहेत माझे नारायण। हे ऐकताच हिरण्यकश्यपूने आपली गदा उचलली आणि त्या खांबावर प्रहार केला। तोच त्या खांबातून अति भयंकर आवाज उत्पन्न झाला। तो नाद कोठून आला हे हिरण्यकश्यपू सुद्धा समजले नाही। इतक्यात आपल्या भक्ताने केलेले वचन खरे करण्यासाठी ब्रह्मदेवांच्या वराचा मान राखत अत्यंत अद्भुत असे नृसिंह रूप धारण करून श्रीहरी खांबातून प्रकट झाले। श्रीहरीचे या रूपाचे धड मनुष्याचे व तोंड सिंहाचे होते। हिरण्यकश्यपूने त्या नरसिंहाकडे धाव घेतली।
नरसिंहांनी त्याला गदेसह वर उचलले व संध्याकाळच्या वेळी दारामध्ये उंबऱ्यावर बसून त्याला आपल्या मांडीवर घेतले. तेव्हा ना दिवस होता ना रात्र होती. सूर्यास्त होत होता आणि तो ना घरात होता ना बाहेर. त्याला कोणत्याही शस्त्राने किंवा साधनाने मारले गेले नाही. कोणत्याही मनुष्याने किंवा प्राण्याने मारले नाही. तो ना जमिनीवर होता ना आकाशात. त्यावेळी तो उंबरठ्यावर भगवान नरसिंहाच्या मांडीवर पडलेला होता आणि भगवान नरसिंहांनी त्यांच्या धारदार नखांनी त्याचे हृदय विदीर्ण केले. अशा प्रकारे हिरण्यकश्यपूचा वध झाला. पापावर पुण्याचा विजय झाला. अधर्माचा नाश होऊन तिन्ही लोकांमध्ये पुन्हा धर्माची स्थापना झाली. हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर भगवान नृसिंहांनी त्याचे शरीर मांडीवरून फेकून दिले व ते स्वतःच सिंहासनावर जाऊन बसले. देवांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. क्रोधामुळे भगवान नरसिंहांच्या मुखातून आग बाहेर पडू लागली. तेव्हा प्रल्हाद भगवान नरसिंहांकडे गेला व साष्टांग नमस्कार करून भगवान नरसिंहांना विनवू लागला. भक्त प्रल्हादाच्या प्रेमरूपी भक्तीने भगवान प्रसन्न झाले व देवी लक्ष्मी आणि डोक्यावर शेषनागासह त्यांनी त्यांच्या नरसिंह अवताराचे दर्शन दिले. तेव्हा प्रत्यक्ष प्रभूने शांतपणे प्रल्हादाच्या डोक्यावर हात फिरवला. हे नृसिंहा, भयनिवृत्तीकरिता सर्व लोक या नरसिंह अवताराचे स्मरण करतील. भक्ती खऱ्या अंतःकरणाने केली तर भगवंत स्वतःच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात साधकाच्या रक्षणासाठी पृथ्वीवर येतो. जीवनातील कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्ती नष्ट करण्यासाठी आणि वाईट कृत्यांपासून तसेच अन्यायापासून दूर राहण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. नृसिंह जयंती हाच तो दिवस आहे जिथे भक्तासाठी देव काय करू शकतो हे कळते. जिथे भक्ताच्या भक्तीला न्याय मिळाला. भक्ती प्रामाणिक असेल तर देव कोणत्याही रूपात, कोठेही, कधीही भक्ताचे रक्षण करण्यासाठी, भक्ताचा शब्द खरा करण्यासाठी येऊ शकतो हे भगवान नृसिंह आणि भक्त प्रल्हाद यांच्यामुळे कळते.